आमच्या महाराष्ट्रात आम्हाला परवानगी कशाला हवी? आम्ही कोणाच्या विरोधात बोलतोय का? आम्हाला कोणत्या भाषेमध्ये विरोध आहे का? आम्हाला आमच्या हक्कासाठी लढायचं आहे. आम्ही इथे महाराष्ट्रात राहतोय, सर्व जाती धर्म भाषांसाठी राहतोय. आम्हाला कोणाचाही विरोध नाहीये. आम्ही म्हणत नाही की आम्ही इथे फक्त मराठीच लोक राहतात, अमराठी राहतात, सगळे एकत्र राहतात. पण मराठ्यांनाच विरोध का? मराठी भाषेला विरोध का? हिंदी इंग्लिश सगळ्या भाषा चालतात आणि आम्ही सगळ्या भाषा बोलतो. माझी संघटना माझी संस्था आहे साई माऊली. मॅडम नाही ना मॅडम, माझा हक्क आहे बोलायचा. मी कोणत्याही पक्षाची नाही आहे मॅडम. काल परवा आणीबाणीचा निषेध करणारी लोक आज हे पोलिसांच्या थ्रू आणीबाणी लागताय, रस्त्यावरती उभं सुद्धा राहून देत नाहीये. परवाचा मोर्चा बिना परवानगी झाला. आज तर मोर्चा हा कुणाच्या विरोधात नाहीये, केवळ मराठी माणसाची एकी दाखवण्यासाठी असणारा हा मोर्चा आहे. एवढी तडपशाही, एवढे हजारो पोलीस एक शब्द तोंडातनं काढला तर उचलून गाड्यांमध्ये टाकतायत, जबरदस्ती करतायत. हे चाललंय काय नक्की? पोलिसांचं म्हणणंच सांगत नाही. त्या डीसीपी गायकवाडांना मी विचारतोय तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही मोर्चा मी संपवायची जबाबदारी घेतो, ते बोलायला तयार नाहीयेत. आम्ही 5 मिनिटं बोलतो चौकात आणि मोर्चा संपवतो, याची जबाबदारी आम्ही घेतो ना. 2 दिवस अगोदर पहिले होत होता ना, मग त्या मोर्चाला काय दडपशाही केली तुम्ही? आता मराठ्यांचा मोर्चा निघतो तो तुम्ही दडपशाही करताय, आणि ही दडपशाही या पोलिसांची चुकी नाही. एक मिनिट थांबा. अरे 2 मिनिट थांबा तुम्ही. ही पोलिसांची दडपशाही नाहीये, हे नाही इकडचे जे माजलेले मंत्री आहेत ना, माजलेले सत्ताधारी, यांची दडपशाही यांच्यावरती आहे. त्याच्यामुळे हे लोक अटॅक करतायत. अरे मराठीच्या मोर्चा एक तरी इथे काय हाणामारी झाली आहे का? एक तरी काय तक्रार झाली आहे का? गुजरातचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नीती कुठेतरी सफल झाली आहे. हो, गुजरातचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी इकडे एक मोर्चा निघाला तिसऱ्या भाषिकांचा, तेव्हा ते म्हणाले इकडचं सरकार आमचं आहे, केंद्राचं सरकार आमचं आहे, भाजप आम्हाला काय करणार नाही. आणि कुठेतरी या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध केलं, या देवेंद्र फडणवीसचं सिद्ध केलं की त्याला हे परप्रांतीय मोठे आहेत, मराठी माणूस मोठा नाहीये. त्या गुजरातचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही सांगतो मराठी माणसाचं आहे, मुंबई महाराष्ट्र मराठी माणसाचं आहे. आपलं आंदोलन चालू आहे हे कोणाच्या विरोधात नाही किंवा जातीय विरोधात नाही आहे. हे आंदोलन फक्त मराठी भाषेच्या बद्दल अभिमान असला पाहिजे किंवा सन्मान राखला पाहिजे हे आहे. कुठल्याही कोणाही गुजराती असो, मारवाडी असो, यूपी असो, मद्रास असो, कुठल्याही यांच्या भाषेच्या विरोधात किंवा त्यांच्या विरोधात नाही आहे. हे कसं आता असे लाखो लोक मुंबईमध्ये राहतात, हे फक्त काय जोधपूरवाला नाही आहे, सगळे राहतात. किंवा त्या दिवशी जे मिठाईवाल्याचं झालं काय, त्याच्यासारखे अनेक लोक राहतात, लाखो लोक या ठिकाणी आपल्याकडे राहतात. पण त्यांच्यावर असं कधी होते का? कधीच नाही. आणि असं कधी होत नाही की तुला मराठी येत नाही मार त्याला, याला मराठी येत नाही मार त्याला, असं कधीच होणार नाही. आमच्याबरोबर पण आमचे मित्र आहेत, आम्ही गुण्यागोविंदाने राहतो तिथे, आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथे सगळे याला जातीचे लोक धर्माचे लोक आहेत, पण तिथे कुठलाच असा काय प्रकार होत नाही. हे फक्त कसं राजकारणासाठी हे सगळं चालू आहे, बाकी काहीच नाही आहे. हां, तर त्यामुळे हे जर कुणी असं लागून घेत राजकारण कोण करते ते सरळ दिसते इथे. कारण इथल्या जे स्थानिक आमदार हा सगळ्यांचा असतं ना, त्याने असं नाही करायला पाहिजे होतं. या ठिकाणी असं काय आम्ही आज जे एकवटलेले आहे ते कोणाच्या विरोधात नाही, आम्ही आमची एकजूट दाखवण्यासाठी, मराठी एकजूट दाखवण्यासाठी आम्ही इथे एकवटलेले आहोत. काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी सांगितलं की दाढी आणि त्या गोल टोपीवाल्यांकडे जा आणि त्यांना विचारा मराठी येते की नाही. तर त्याला उत्तर मी आज देऊ इच्छिते की मी त्याच दाढी आणि गोल टोपीवाल्या समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे. माझ्या रक्तात मराठी आहे, माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे.